मी समृद्धी केने माझ्या पेजवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत हेवी डिझाईन कशी हाताला ड्रॉ करायची. तर पहिल्यांदा आपण प्लेन कागद घ्यायचं, जेणेकरून आपण त्याच्यावर कोणतीही डिझाईन करू ती आपल्याला नीट दिसली पाहिजे. पहिले आपण त्या कागदावर आपल्या हँडचा माप काढून घ्यायचा. माप काढून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवली ती हेवी डिझाईन त्याच्यावर ड्रॉ करायची. तर त्याच्यात दिलेल्या फ्लावर्स प्रमाणे पहिला मिडल मधला फ्लावर आपण सेंटर मध्ये काढून घ्यायचं खालच्या बाजूला. त्याच्यानंतर त्याच्यावरून मी 3चा माप घेतलेला टेपने 3चा माप घेतल्याप्रमाणे सगळे ड्रॉ करून घेतलेत सर्कल. त्याच्यानंतर मी फुलाच्या मापाचा एक कट करून घेतलाय फुल, जेणेकरून आपले सगळे फुल एक साईज मध्येच आणि सेम यायला पाहिजेत म्हणून. ते झाल्याच्या नंतर आपण त्याच्यात दाखवल्याप्रमाणे आपल्याला ज्या वेळी आहेत त्या काढायच्या आहेत. वेळ तुम्हाला म्हणजे जेवढ्या काढायच्या तेवढ्या तुम्ही काढू शकता. एकदम गज भरलेल्या किंवा लाईट कमी करू शकता तुम्ही. तर मी केलेत त्याच्याप्रमाणे. त्याच्यानंतर आपल्याला काढायची आहेत पानं. ती पानं काढून झाल्यावर त्याच्यात दाखवल्याप्रमाणे मीडियम साईजच्या मान्यांच्या बुट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत. तर त्याच्यासाठी मी सर्कल करून घेतलेले व्हिडिओमध्ये दाखवले. तर ते सर्कल काढून घ्यायचे आणि त्याच्यात दाखवल्याप्रमाणे डायमंड लावून कटबीट्सनी केले, कटबीट्सची बॉर्डर केल्याप्रमाणे छोट्या बुट्ट्या आहेत त्या आपण ब्लाऊज डायरेक्ट वर्क करताना आपल्या जिथे जिथे जागा कमी दिसेल तिथे करायचे, म्हणजे जेणेकरून आपला ब्लाऊज हेवी आणि पूर्ण भरलेला दिसेल. त्यानंतर ती आपण कशी ड्रेस करायची त्या व्हिडिओमध्ये बघत. त्याच्यानंतर ती आपण जो आपला ट्रेसिंग पेपर असतो तो खाली प्लेन बाजू आपल्या खालच्या बाजूला ठेवायची. त्याच्यानंतर आपण ड्रॉ केलेला कागद त्याच्यावर ठेवायचा आणि मग पेन्सिलने किंवा ते कशाने तरी ती डिझाईन आपण त्याच्यावर रिटर्न फिरवायची, पेन्सिल त्या डिझाईनवर. मग त्याच्यानंतर तो आपल्या म्हणजे डिझाईन आपण जशी काढली कागदावर तशी सेम ती खालच्या बाजूला ड्रॉ होऊन जाते. दोन्ही हातांवर डिझाईन तुम्हाला सेमच काढता येईल, जेणेकरून म्हणजे दोन्ही साईडला सेम पण डिझाईन दिसेल आणि चांगलं सुद्धा वाटेल. म्हणजे या साईडची फुलं जास्तच मोठी किंवा छोटी असं काय होणार नाही. व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.